शिरूर लोकसभा मतदारसंघ देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा मतदारसंघ हा शिरूर मतदारसंघ याची चर्चा झाली. कारणही तसंच होतं, कारण की अजित पवार यांनी खरं तर या ठिकाणी मी दिलेलाच उमेदवार निवडून येईन असं चॅलेंज दिल्यानंतर खरं तर ही लढत रंगतदार पाहायला मिळाली. मात्र सध्या आता मतदान झालेलं आहे आणि मतदारांनी कोणाला कौल दिला हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की अजून मतमोजणी होणार आहे. मात्र लोकांच्या मते कोण विजय होणार हे आपण पाहणार आहोत. आता सध्या आपण आलो आहोत राजगुरुनगर येथील बाजारामध्ये. चला तर पाहूया लोकांचा काय कल आहे तो. कौल कोणाला, कोण विजय होणार काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे त्यांनाच मला वाटतं विजय होतील असं वाटतं. नक्कीच अमोल कोल्हे विजय होतील. काय वाटतं सर तुम्हाला, कोण विजय होईल या मतदारसंघात? तसं पाहता दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत, पण प्रत्यक्ष पाहता आता सांगता येत नाही. 50-50% वाटतं. नक्कीच 50-50% वाटते. दादा मला सांगा की ज्या पद्धतीने पाहतो की निवडणुका झाल्यात, मतदान झालंय, कोण विजय होईल तुम्हाला असं वाटतं? अमोल कोल्हे की आढळराव? काय कॉम्पिटिशन आहे खूप, त्यामुळे शुअर नाही सांगू शकत. आपले अमोल कोल्हेच ती पॉप्युलरिटी जास्त आहे त्यांची. अमोल कोल्हे. कोल्हे. मतदान झालेलं आहे, या ठिकाणी विजय कोण होईल? आढळराव विजय होतील, कोल्हे विजय होतील? असे संदिग्ध प्रश्न ॲक्च्युली विचारू नये पब्लिकमध्ये, पण आढळरावांचं होईल विजय वाटतंय. काय काय वाटतं तुम्हाला, कोण विजय होईल? नाही सांगता यायचं. मी फिक्स नाव कसं सांगणार हो? तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल? मी म्हणत नाही तुम्ही मतदान कोणाला केलंय, पण विजय कोण होईल असं तुम्हाला वाटतंय? तसं सांगू शकत नाही. मला असं वाटतं विजय हे व्हायला पाहिजे आपले तुतारी. खरं म्हणजे अमोल कोल्हेंचं चिन्ह. अमोल कोल्हे. मावशी तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल? आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. विजयी नाही सांगता यायचं कोण होईल, पण जो होईल त्यांनी नीट केलं तर बरं. हा, पण विजय कोण होईल? कोणतरी विजय होईल ना. तुम्हाला काय वाटतं कोणाला मतदान झालं असं जास्त? तुम्हाला तुमचं काय मत? आमचं आहे ना कुणालाच मत नाही बरं का, फक्त ते पक्ष एकतरी आला पाहिजे, फक्त शिवसेना. माझ्या मते कोल्हेच विजय होतील. कसं सांगता येईल हो? शिवाजी आढळरावच व्हायला पाहिजे. शिवाजी आढळराव व्हायला पाहिजे. आणि अमोल कोल्हेंचे चान्सेस जास्त आहेत. दादांनी काय केलं, पक्षांतर जास्त केल्यामुळं जनता खालची नाराज आहे त्यांच्यावर. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय कोण होणार ही उत्सुकता सध्या लागलेली आहे, कारण की मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. मात्र विजय कोण होणार, शिवाजी आढळराव पाटील विजय होणार की अमोल कोल्हे विजय होणार याची उत्सुकता सध्या लागलेली आहे. नक्की जनतेच्या मनामध्ये कोण आहे, कोण विजय होणार हे आपण पाहणार आहोत. आपण आलो सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर बस स्थानकावरती. या ठिकाणी पाहणार आहोत की लोकांचं मनात काय आहे, कोण विजय होणार. चला तर आपण पाहूया. शिवाजी आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळते. नक्की कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला? कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का विजय होतील? आमचा भरवसा आहे त्याच्यावर. निवडणुका झाल्यात, शिवाजी आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळेल. नक्की कोण विजय होईल तुला काय वाटतं? अमोल कोल्हे. काय अमोल कोल्हेच का विजय होतील काय? कारण ते कामं पण भरपूर त्यांनी केलेली. तुमचं मतदान या ठिकाणी आहे का? तुम्हाला काय वाटतं? मुंबई. बरं ठीक आहे, मुंबईचे असू द्या. चला मला दादा, वाटते ते अमोल कोल्हे जिंकतील बहुतेक. तुम्ही त्या मतदारसंघात असून तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे जिंकतील. शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत. कोण विजय होईल? कोल्हे. हा? कोल्हे. कोल्हे विजय होणार. हा 100%. आढळराव काय या पक्षात त्या पक्षात या पक्षात गरिबांना फाशी राहायचं का नाही? कोल्हे तसं त्यांनी काही खाल्लं नाही लोकांचं. त्यांनी संशोधन नाव कमावलं, उलट त्यांनी लोकांचं खाल्लं नाही. हे खाणारी मंडळी सगळी, ही मी गॅरंटी देतो. त्यांचं काय ऐकायचं, कोल्हे एक नंबरचा माणूस आहे. दादा मला सांगा की खरं तर शिरूरमध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे लढत झाली, कोण विजय होईल काय वाटतं? नो आयडिया. माझ्या मते तरी शरदराव पवारचा जोखम असेल समजा. शरदराव पवारचा, शरद पवारचं फक्त. आढळराव. आढळरावच का? आणि पहिले आलंच नाही निवडून भाग, त्यामुळे यंदाही ह्या टायमाला यावा अंदाज आहे. शिरूरमध्ये आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळाली. दोघांपैकी कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं? कोल्हे. कोल्हे. कोण विजय होईल काय? कोल्हे. काही कल्पना नाही. मला सांगता यायचं. का मतदान केलं नाही का तुम्ही? केले मतदान केलं. केले केले. कोण विजय होऊ शकतं, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. हा? आढळराव विजय होईल. कोल्हे विजय होईल का आढळराव विजय होईल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. कोण विजय होईल काय नाही सांगता यायचं. नाही सांगता येत. कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं? विजय म्हणण्यापेक्षा आता जय श्रीराम
बस आपण विजय कोण आहे जय श्रीराम. मोदींचा पक्ष विजय होईल की आढळराव जय श्रीराम. विजय कोण होईल? विजय कोण होईल म्हणजे जय श्रीराम आहे का माहित नाही ना? माहित नसेल तर सोडून द्या विषय. नाही सांगता एवढं कसं काय सांगताय आम्हाला नेमकं. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे मतदान प्रक्रिया आहे ती पूर्णतः पार पडली आहे. आता जी प्रतीक्षा लागली आहे ती खरं तर मतमोजणीची आणि याच मतदारसंघातून विजयी कोण होणार याची प्रतीक्षा सध्या सर्व मतदारांना लागली आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर मतमोजणी अजून बाकी आहे. नक्की विजय कोणाचा होणार, काय आहे जनतेच्या मनात हे आपण पाहणार आहोत. आपण आलो सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर या बाजारपेठेमध्ये. माझ्या मतेवरती मोदी सरकार यायला पाहिजे, या हिशोबाने आढळराव निवडून येते अशी आशा वाटते मला. हे पण आढळरावच का? कारण वरती सरकार मोदींचं पाहिजे म्हणून, बाकी नाही काही. नक्कीच सरकार हे मोदींचं पाहिजे म्हणून कुठंतरी आढळराव विजय झालेले विजयी व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया कुठंतरी काही जणांना मिळते. दादा मला सांगा की खरं तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढत पाहायला मिळेल. कोण विजय होईल तुम्हाला असं वाटतं? आम्हाला कोण दोन्ही मातबर मंडळी दोन्ही बी, त्यामुळे कोण होईन नेमकं नाही सांगता येत. तर शिवाजी आढळराव पाटील आणि कोल्हे यांची लढत आहे. तसं दोन्ही बाजूंनी मत आहे पब्लिकचं, पण तुतारीकडे जास्त आहे. ते काय वाटतं तुला कोण विजय होईल? मला मराठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हे आणि आढळराव लढत झाली, कोण विजय होईल तुम्हाला वाटतं? बोलले आता जनमत तर म्हणतात की आता आढळरावनीच एक चेंज केल्यामुळे थोडे नाराज आहे, पण टीम वर्क पाहता तर आढळरावच येतील आज हे आम्हाला 100% गॅरंटी, आणि मोदींमुळे आढळरावच येतील. नक्की मोदीमुळे आढळराव येतील. दादा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ज्या पद्धतीने आढळराव आणि कोल्हे यांची लढत झाली? आढळरावच येतील. आता मी माझ्या वैयक्तिक सांगतो, आपला कोल्हे विजय अमोल कोल्हे. कोल्हेच का? विजय कोल्हेच का होईल? कारण आता काय आहे, जे आहेत नेते मंडळी ती ही पार्टी सोडून त्या पार्टीत, त्या पार्टी सोडून त्या पार्टीत, त्यामुळे लोकांचा विश्वास उडालेला आहे. अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढत शिरूर मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली. कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं? आता तसं काय सांगावं नेमकं. तुम्हाला काय वाटतं कोण विजय होऊ शकतं? काय कोल्हे हो. नक्कीच कोल्हे हो. दादा मला सांगा की ज्या पद्धतीने आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत पाहायला मिळेल, कोण विजय होईल तुम्हाला काय वाटतं? कोल्हे होईल असं वाटते. कोल्हे होईल असं वाटतंय ना. आमच्या मते आढळराव पाटील त्यांचं काम चांगलं आहे आणि याच्या पुढं तेच निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण मतदान झालंय, मतमोजणी बाकी. आढळराव पाटील हेच सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. आढळरावच.